तर कसं आहे पोर आहे हो, राम राम. जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतोय महच खरं आहे. तर आज आमच्या मम्मीला आलता जरा कटाळा स्वयंपाक करायचा आणि मम्मी मला म्हणली भाऊ आज तूच काहीतरी बनव. म्हणलं मम्मी मला दुसरं तर काही येत नाही बघ, मला येते फक्त खिचडी. मग तीच बनवतो बघ मी. मग मी काढले मस्त टमाटे, आलू, मिरच्या, लसण बसलो चिराय. जरा दमानं चिरीत होतो. मम्मी म्हणली जरा फास्ट चिरवा का, रात्रीचे 10 वाजेचे मला जेवायला. म्हणलं मम्मी मी काय रोज करीत नाही बघ, मग वटपीट चिरण म्हणलं मी दमानच करणार आहे. मम्मी म्हणली मिरच्या चिरताना कात्रीनं चिर. मी 10 रुपयावाली काचरा आणली मिरच्या चिराय, नाही तर घ्यायची डोळ्या फिळ्याला लावून बच्चीन म्हणली पुन्हा ओरडत रातभर. मग तांदूळ पिंदूळ काढले मस्तपैकी आणि आपण सगळं चिरलेलं मस्त कढईमध्ये तेल टाकलं आणि मस्त ते टमाटे मिरच्या टाकल्या, पुन्हा मसाले बी टाकले, त्यात मीठ बी टाकलं, शेंगदाणे बी टाकले आणि मस्तपैकी म्हणलं आता एकच नंबर खिचडी बनवायची बघ मम्मी. उगं तू म्हणलं बोटच साठी राहिली पाहिजे, पुन्हा म्हणली पाहिजे तूच बनव दुसऱ्या वेळेस. पण मी बनणार नाही दरवेळेस, नाही तर मला दरवेळेसच बनवायला लावशील तू. मस्तपैकी तांदूळ पिंदूळ सोडले म्या उली त्यात आलू टाकले ह्यात. बघा आता तुम्ही आपली खिचडी कशी होती, एकदम झकास उगा. या मग तुम्ही सगळे पण खायला. आता बघा ठेवलं आता तांदूळ बिंदूळ टाकून, हळूहळू तांदूळ टाकीत होतो तर मम्मी मला म्हणली लवकर टाकाय भाऊ, मला लय भूक लागली. तर बघा आपली खिचडी झाली आहे रेडी. तर या भावांना सगळे तुम्ही